पंचक्रोशीत चिव्हेवाडी हे गाव होतं. 5-50 घरांची वस्ती. हरिजन, कोळी, रामोशी यांचं प्रमाण जास्त होतं. याच रामोशींच्या कुळात जुन्या बेरडाच्या घरी आणि तारा बेर्डिनीच्या पोटी एका बाळाचा जन्म झाला. ते म्हणजे भिकाजीचा. लहानपणापासूनच बेडर, भक्कम, काळजाचा, रंगाने काळा मात्र मनाने पवित्र. 5 वर्षांचा असतानाच बाप सोडून गेला. लहानपणापासूनच कुटुंबाची जबाबदारी भिकाजीवर येऊन पडली. चाकरीसाठी गेले तरी कोणीही नोकरी देत नव्हतं. भूक मारून किती दिवस जगणार? दुसऱ्याच्या शेतातनं काहीतरी मागून आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह तो चालवत होता. याच वर्षी त्याचं लग्नही झालं होतं. वय होतं फक्त 13 वर्षे. बायको होती 6 वर्षांची. आई बायको यांना सांभाळताना भिकाजीचा जीव नखाशी आला होता. अशीच अनेक वर्ष निघून गेली. भिका आता तरणाबांड झाला होता. कुटुंबाला सांभाळता सांभाळता तो मोठा कधी झाला हे त्यालाही कळले नाही. भिका काम रोजगार शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता, पण कोणीही मजुरीसाठी उभंही करत नव्हतं. शेवटी न राहून बाजूच्या गावात जाऊन त्याने चोरी केली. भरपूर धन सापडले. त्याला हायसे वाटले. कष्ट करण्याची इच्छा असताना कोणीच काम देत नाही. मग कुटुंब सांभाळायचं म्हणजे असं वाट वेगळी करावी लागणारच, असं तो आपल्या वाईट कामाचं समर्थन करत होता. दररोज नारायणपेठेत आजूबाजूच्या गावात भुरट्या चोऱ्या करून तो त्याचे कुटुंब जगवत होता. काही दिवसात त्याला आणखी 3 साथीदार येऊन मिळाले. एकूण 4 समदुःखी रामोशी मंडळी चोरी करता करता मोठे दरोडे टाकू लागले. पुरंदरच्या या पंचक्रोशी आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. दिवसा घराबाहेर निघतानाही लोक कचरत होती. कुठून तरी ही टोळधाडी आणि आपल्यावर हल्ला करून लुटून नेईल याचा पत्तासुद्धा लागणार नाही. भीतीचं संभ्रमाचं वातावरण सगळीकडे पसरलं होतं. एकतर गरिबी, मोगलांचा आदिलशाही सैन्याचा हल्ला यानं हवालदिल झालेल्या रयतेस आता स्वकीयांचंही भय वाटून राहिलं होतं. काय करावं, कसं जगावं हा प्रश्न लोकांपुढे पडला होता. एक दिवस याच पंचक्रोशीतल्या काही मंडळींनी भिका आणि त्याच्या मित्रांची तक्रार पुरंदरच्या किल्लेदाराकडे पुरंदरावर जाऊन केली. त्यांनी शब्द दिला, समय दिला 3 दिवसांचा. किल्लेदाराने या कामी बजाजीला धाडलं. बजाजीने निवडक लोकांसह घोड्यावर मान टाकून चिवेवाडीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. दिवसा घरी जाऊनही भिका सापडला नाही. मात्र रात्री चंद्रप्रकाशात लपत छपत डोक्यावर गाठोडे घेऊन भिका घरी परतला होता. संगतीला 3 मित्र होतेच. घरात शिरताच बजाजी आणि त्याच्या मावळ्यांनी त्यांच्यावर फासे टाकले आणि ते पकडले गेले. प्रतिकार भरपूर झाला, मात्र बजाजी आणि त्याच्या मावळ्यांच्या बळापुढे त्यांचे काहीच चालले नाही. कासऱ्यांनी बांधून भिका आणि त्याच्या मित्रांना किल्लेदाराने स्वतः न्यायनिवाडा न करता शिवाजी राजांकडे राजगडावर पाठवले. अनेक वर्ष सतावलेल्या जनतेने अखेर सुटकेचा निश्वास सोडला होता. बजाजीने भिका आणि त्याच्या साथीदारांना सदरेत आणले. महाराज खबर मिळताच सदरेवर आले. महाराज येताच सर्वांनी मुजरे केले. भिकाई नकळत वाकला. का कोण जाणे, मात्र शिवाजी राजांना बघून त्यांचं व्यक्तिमत्व पाहून हृदयात आपोआपच चेतना निर्माण झाली आणि त्या प्रेरणेनेच त्याला झुकावयास प्रेरित केले. महाराजांनी येसाजीकडून भिका आणि त्याच्या साथीदारांची इत्थंभूत माहिती विचारली. आज सर्व घडामोडी वेगळ्याच घडत होत्या. दरोडेखोराला समोर पाहताना सुद्धा महाराज रागावलेले, क्रोधित दिसत नव्हते. ते शांत होते. का? अहो, महाराजांचा स्वभावच तसा होता. ते प्रसंग व्यक्ती ओळखूनच क्रोधित व्हायचे. सर्वांना दरोडेखोरांची टोळी दिसत होती, मात्र महाराजांना त्यांच्यातील मराठ्यांचे भावी सरदार दिसत होते. समोरचं माणूस ओळखण्याची त्यांची नजर अफलातून होती. त्यांची गुणग्राहकता अप्रतिम होती. भिकाच्या गरिबीचं दरोडेखोर बनण्याची कहाणी महाराजांनी भिकाकडूनच जाणली. महाराज शांतपणे ऐकून घेत होते. सदरेवर सगळीकडे शांतता पसरली होती. आता महाराज या चौघांना कोणती शिक्षा करणार? हातपाय तोडण्याची, गर्दन काटण्याची की कडेलोट? भिकालाही पहिल्यांदाच घाम फुटला होता. मनात डर पैदा झालं होतं. आता आपली सुटका नाही हे मनोमन त्याने ओळखलं. शेवटी महाराजांनी मौन सोडले आणि सरळ एक प्रश्न केला. भिका,
आमच्या स्वराज्याला तुझ्यासारख्या निडर, शूर, इमानी, मर्द अशा मावळ्याची गरज आहे. स्वराज्याच्या या कार्याला तुझी मदत मिळेल का? सर्वांचे चेहरे बघण्यासारखे झाले. भिका तर भांबावूनच गेला. त्याला काय म्हणावे हे सुचेनासे झाले. महाराज उत्तराची अपेक्षा ठेवून होते. भिकाने स्वतःला सावरले आणि कासऱ्यासकट महाराजांच्या पायावर लोळण घेतली. त्याला स्वर्ग 2 बोटे चोरला आणि शिवाजी महाराज म्हणतात ते हेच अशी ओळख पटली. त्यांनी नेत्रासुरांनी महाराजांच्या पायांवर जलाभिषेक घालत चटकन होकार दिला. त्याच्याबरोबर त्याचे 3 साथीदारही महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या शरीराच्या पायघड्या घालायला तयार झाले. चौघांना आपल्या पोटाची खळगी भरण्याबरोबरच मान सन्मान मिळणार होता. त्यामुळे ते महाराजांकडे सर्वस्व अर्पण करण्यासही तयार झाले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.